नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ ओन्ली फॉर स्वामी भक्ती या यूट्यूब चॅनलला आपले स्वागत आहे। तर आज आपण बघूया देवघरातील उपाय। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आपले देवघर जेवढे सुंदर असेल तेवढे आपले घर सुंदर दिसते। देवघरांमध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी असतात ज्या वास्तुदोष कमी करण्यासाठी आपल्याला मदत करत असतात। घरांमध्ये आपण बरेच अशा काही गोष्टी करत असतो ज्यामुळे आपल्या घरात वास्तुदोष निर्माण होतो। त्यासाठी आपणास आपल्या देवघरांमध्ये अशा काही वस्तू ठेवायच्या आहेत की ज्यामुळे आपल्या घरातील प्रखर वास्तुदोष निघून जातील व घरात सुख आणि समृद्धीचे आगमन होईल। अशी एक वस्तू म्हणजे मंगल कलश। तुम्ही कुठेही राहत असाल तरी मंगल कलश हा देवघरात असायलाच पाहिजे। त्यामुळे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या देवांचा वास आपल्या घरांमध्ये राहत असतो आणि त्यामुळे बरीच सकारात्मक ऊर्जा घरांमध्ये येत असते। आणखी एक महत्त्वाची वस्तू म्हणजे पाण्याने भरलेला स्टीलचा तांबा। एक तांबा पाण्याने भरून आपल्या देवघरात ठेवला तर काय होते, या तांब्यावर पाण्याचं नंतर काय करायचं ते आज आपण पाहणार आहोत। अनेकांना प्रश्न पडतो की देवघरात कोणत्या धातूचा तांब्या घेऊन त्यात पाणी भरावे आणि पाणी भरण्यासाठी कोणत्याही धातूचा तांब्या तुम्ही घेऊ शकता। तांब्या पितळेचा, चांदीचा किंवा स्टीलचा कोणत्याही धातूचा असला तरी चालेल। ते शक्य नसेल साधारण बाजारात मिळणारी वाटी, लोटी तुम्ही घेऊ शकता। पण लक्षात ठेवा, हे जे पाणी आपण घेणार आहोत ते झाकणाने झाकून ठेवायचे आहे। असे केल्याने काय होणार असा प्रश्न आपल्याला पडतो। सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी आपण रोज सकाळी देवाची पूजा अर्चना करत असतो, स्वामींची पुस्तके वाचत असतो, परंतु नकळत आपल्याला एखाद्या कृत्यामधून सकारात्मकता येत असते। आपण कितीही प्रयत्न केले तरी घरांमध्ये नकारात्मकता ही येत असतेच। ही नकारात्मकता शोषून घेण्याचे काम तांब्यातील पाणी करत असते। त्यामुळे आपण नक्कीच देवघरांमध्ये तांब्या भरून पाणी ठेवायला हवं। आपल्या घरांमध्ये कधी कुणीही येत आपल्याला माहीत नसतं की कोणाची नजर आपल्या घराविषयी कशी आहे, कोण आपल्या घरांविषयी काय विचार करतो। पण आपण जेव्हा तांब्या भरून पाणी ठेवतो ना, त्यावेळी हे पाणी समोरून येणारी नकारात्मक शक्ती खेचून घेत असते, ज्याच्यामुळे आपल्या घरातील नजर, दोष किंवा बाधा लागत नाहीत। आता हे पाणी रोज सकाळी बदलायचं का? तर हो, रोज सकाळी देवपूजा करताना नवीन पाणी तांब्यात भरून घ्यायचं आहे। अभिमंत्रित झालेले जुने पाणी आपल्या घरात टॉयलेट, बाथरूम वगळता इतरत्र शिंपडायचे आहे किंवा घरातील इतर व्यक्तींनी त्याचे तीर्थ म्हणून प्राशन करायचे आहे। काही पाणी उरले असेल तर ते झाडांनाही घालू शकता। रोज सकाळी पूजा करताना देवघर नीटनेटके प्रसन्न ठेवा। पूजा करण्या अगोदर पाण्याच्या तांब्या व देवघरातील इतर वस्तू स्वच्छ धुवून घ्या। त्यांना हळद, कुंकू व फुले वाहा, जेणेकरून प्रसन्नता वाढेल। ज्यांनी आपल्या देवघरात ह्या गोष्टीची अजून सुरुवात केली नसेल त्यांनी जरूर करा, जेणेकरून वास्तुदोष निघून जातील, भांडण, चिडचिड यापासून मुक्तता होईल, एकंदर घरात सकारात्मक ऊर्जा येईल, प्रसन्नता वाढेल, सर्व समस्या दूर होतील, घरात कधीही धन कमी पडणार नाही, सुख समृद्धीचे आगमन होईल। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।